पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी या बाई बरोबर जेवणार नाही। हिला इथून घेऊन जा। आणि काय ग तू? तू का बोलत का नाही त्याच्यावर काय? एकदा नीट बघा जरा त्यांच्याकडे। किती द्वेष कराल, किती राग कराल। पास झालं आता। वय तरी पहा त्यांचं, अंगात त्राण नाही राहिलेलं त्यांच्या। निर्वानिर्वेची भाषा करतायत। कुटुंबाचा एक तुकडा नाही तर हिस्सा होऊन राहायचंय त्यांना, एवढीशी इच्छा आहे हो त्यांची। एवढीशी इच्छा सुद्धा आपण पूर्ण नाही करू शकत का? तुझे डोकं ठिकाणावर आहे। कोणाची इच्छा पूर्ण करणार आहेस तू? कोणाला समर्थन देतेस तू? हे बघा, या कारणासाठी तू खोलीच्या बाहेर आलीस का? ही तुझी जबाबदारी आहे का? तुझ्या जबाबदारीमध्ये घराची शिस्त बसत नाही, घराचे नीती नियम बसत नाही? काय करायला निघालेस तू? आणि हे दोन डोंगळे, फुगलेले काळे डोंगळे, किती हाकला पुन्हा रस्त्याच्या आड येतातच। विसरून जात आहेत की ह्या डोंगळ्यांना ठेचण्यासाठी मला फक्त माझं एक पाऊल उचलायची बस। चिरडून टाकू शकतो मी। हो का? आजी, इथे एका दिवसात काहीच बदलणार नाहीये। तू जा तुझ्या खोलीत परत। बघा, हिला कळलं, शिका तिच्याकडनं। अगं, बदल असाच घडत नसतो। कोणीतरी कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे ना। त्यामुळं आजी आज इथंच जेवण। आपल्या मर्यादेत राहायचं हा? या घराची शिस्त मोडायची नाही, कळलं ना? घ्या, हिला शिस्त काय कळणार? त्यासाठी ना शाळा शिकावी लागते। मोठ्यांचा अपमान करायचा, त्यांना तोंडाला वाटेल तसं बोलत सुटायचं, हे जर तुमच्या शाळेत शिकवलं असेल ना तर मी अडाणीच बरी आहे। माझ्या संयमाची परीक्षा बघू नकोस। हे सगळं इथेच थांबव। ही म्हातारी इथे असेपर्यंत मी जेवणार नाही। हो आत्याबाई, अहो तुमच्या एका इच्छे करता आमच्या इकडे भांडणाला तोंड फुटताय ना। अगं आई, जा ना खोलीत परत। आम्ही सगळं सहन करू शकतो, पण दादा टेबलावर बसून सुद्धा जेवणार नाहीत, ही गोष्ट नाही सहन करू शकत आम्ही। आजी बस तू। आजी बस। अरे लाज शरम विकून टाकली का तुम्ही लोकांनी? हो, आताच तर ती दुखण्यातून उठली आहे, तिच्यासाठी एवढंसं करावं असंही कोणाला वाटलं नाही ना? अरे तिला किती स्ट्रेस देत आहे? डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की आजीला स्ट्रेस द्यायचा नाही। त्यामुळे आता तिला जर काही बरं वाईट झालं ना तर ना याची जबाबदारी तुमची असेल। आणि मग मात्र मी एकालाही सोडणार नाहीये। मला ना कधीच वाटलं नव्हतं की माझ्याच रक्ताची माणसं ही इतकी वाईट असतील आणि त्यांच्या वागणुकीमुळे या माझ्याच घरात हे असे प्रसंग पाहायला मिळतील। अरे यार, तुम्ही इतके नीचपणे कोणाशी कसं वागू शकता?
नाही, तुम्ही माणसंच आहात ना. विक्षिप्त आहात तुम्ही, विक्षिप्त. आणि आता काहीही झालं ना तरी आजी इथेच आहे. कोणाला आवडो वा ना आवडो. मी जिवंत असेपर्यंत घरातले सर्व निर्णय मीच घेणार. म्हणजे रावसाहेब, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत हे तुमचे राक्षसी निर्णय तुम्ही सगळ्यांवर लादतच राहणार आहात का? तोंड सांभाळून बोल. बास, जेवणाच्या ताटावर तरी वादावादी नको आहेत. चांगल्या घराचं हेच लक्षण असतं की सगळ्यांनी एकत्र जेवायचं असतं. आणि येळ पडलीच तर एकमेकांसाठी उपाशी पण राहायचं असतं. ए, तुझ्या ते गरिबीची संकल्पना आम्हाला सांगू नको. भुक्कड आहेत त्या सगळ्या, कळलं ना? उपाशी आम्ही कशाला राहू? करोडपती आहोत आम्ही. आणि यातले जे जे माझ्या सोबत आहे त्यातलं एकालाही मी उपाशी ठेवणार नाही, लक्षात ठेव. हो, तुमच्या त्या माया लोकांमध्ये आजी नाही आहेत का? असं का वागताय तुम्ही? अहो, रेणुकाताई तुमच्याशी अशा वागल्या असत्या तर? हे एवढं तुमच्याशी आदराने वागतात त्याचं काय? कारण तो माझा सख्खा मुलगा आहे. रक्ताचं नातं आहे आमचं, एकच रक्त आहे आमचं. आज जरी तो भरकटला असला तुझ्या नादाला लागून, तर एक दिवस तो नक्की ताळ्यावर येईल, खात्री आहे मला. हिचं तसं नाहीये. हे माझी सख्खी कोणी लागत नाही. हे तमासगिरण बाई माझी सावत्र आहे, सावत्र आई. हिने माझ्या बापाला नादाला लावलं, आमचं घर मोडलं. आजही ती तेच करते. घरातल्या माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. म्हणून चिडतो मी हिच्यावरती. दादा, जबाबदारी घेण्यापेक्षा दुसऱ्यांना दोष देणं असं सोपं असतं नाही? तुला काय म्हणायचं? मी जबाबदारी घेत नाही? नाहीच घेऊ. कारण घेत असताना तर घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला असं वाळीत टाकलं नसतं तुम्ही. तुला शेवटचं सांगतोय आम्ही, घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. याचे परिणाम फार वाईट होतील. परिणामांचा विचार केला असता तर या घरातच आले नसते. माझं काय करायचं ते करा, मी नाही घाबरत. कारण मी लढणार. इतिहास फक्त चांगल्यांसाठी लढणाऱ्यांनाच लक्षात ठेवतो. आजी, काही झालं तरी तुम्ही हिंमत हारायची नाही आणि मनावर तर अजिबात घ्यायचं नाही. हे काय नवीन नाही मला. आज मी हेच घडणार होत. आज हे घडणार होतं हे जर माहित होतं तर कशाला आलीस खाली? तिकडे खोलीमध्येच बसून जेवायचं ना. नाही, पण इथे येऊन तमाशा करायचा होता तुला. आता तमाशाचा फड रंगवून जर झाला असेल, पोट भरलं असेल, तर निघ इथून. आम्हाला जेवू दे. आजी आज इथंच जेवणार. घरातली सगळ्यात प्रमुख असल्याच्या नात्याने घरातल्या पुरुषांसोबतच जेवण. बायकाही जेवायला बसायच्या आधी. आजी, तुम्ही सुरू करा.
हो आजी, ये ना सुरू कर. अहो दामू, काय मालक? बाहेरच्या कुत्र्याला नेऊन घाले. ऐकलं नाहीस का? कुत्र्याला घाल, नाही तर तोंडावर मारीन. या हे आजी, सुरू करा. मुक्ता, अगं बास मुक्त बास. नाही पाजर फुटणार इथं कुणाला. माझ्यामुळे हे अन्न फेकलं जात. एवढं मोठं पाप माझ्या माथी मारू नकस ग. तू किती मी डोकं फोड यांच्या मोर, ते मला आपलं मानणार नाहीत कधीच. रावसाहेब असा काय गुन्हा केला रम्या? माझ्या सत्कारात मी लावणी नाचली तर तू माझं आयुष्याच नरक करून टाकलंस. पर जातीवंत कलाकार आहे मी. कलाकार नाहीस तू, नाचणारी आहेस, नाचणारी. पुरा तेच 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 नग बोलोस. लावणी म्हणतात त्याला. अरे अख्ख्या महाराष्ट्राचं कौतुक असणारी पारंपरिक लावणी ती लावणी करणारी कलाकार आहे म्या. लई दिस नाही राहिलं रे माझ्याकडे. लेक सुना नातवंड असं माझा मोठा परिवार. पण साधं एक वेळ गप्पा मारत माझ्या संग जेवण करून म्हटलं तर ते शक्य नाही. एवढी साधी इच्छा माझी पुरी होऊ शकत नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे? आजी
तुम्हाला कुणालाच पाजर फुटत नाहीये का? कुणाची आई, कुणाची आजी, कुणाची तरी सासू रडतीये आणि तुम्हाला काहीच पडली नाहीये का? कसं पडणार ना? तुम्हाला सगळ्यांना फक्त यांच्या राक्षसी नियमांचं पडलंय. ए जसं ताट फेकलं ना तशी तुझी वळवळणारी जीभ हसडून फेकून देईन. रावसाहेब भान ठेवा, ही माझी बायको आहे. बस करा आता. घरात जरा म्हणून शांती राहिली नाहीये आता. हे बघ, तुम्ही दोघांनीही घरातल्या गोष्टीत पडू नका, आधीच सांगून ठेवते मी. आत्या का नको पडू? आम्ही दोघं या घरातले नाही आहोत का? नाही नाही, हिच्याशी लग्न केलंस ना तेव्हापासून तू परका वाटायला लागलायस. या घरातला वाटतच नाहीयेस. हे बघ आत्या, तू जसं बघशील ना तसंच तुला दिसणार आहे. आजी तुम्ही बसा. आज जेवूनच तुम्ही तुमच्या खोलीत जाणार. बस आजी. बस. सुरू कर. जेव, एकटी जेव, पोटभर जेव. मी आता इथे जेवत नाही. हो, ह्याच बाई आहेत ज्या तुमच्या आजारपणात तुमची काळजी घ्यायच्या. तुम्हाला 3 टाइमचं जेवायला बनवायच्या. तुम्ही जेवायला बसल्याशिवाय कधीच जेवायला बसल्या नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या समोर बसून जेवा. तुम्ही काय परक्यासारखे बघिताय? तुम्ही पण बसा. मी सगळ्यांना वाढते. यांच्यातलं कोणीही जेवणार नाही. दादा जेवणार नसतील ना तर आम्ही कुणीही जेवणार नाही. पण का जेवायचं नाही? अरे जेवायचं नव्हतं तर मला आधीच सांगायचं ना, मी काहीतरी ऑर्डर केलं असतं. अरे ही ना मूर्ख नाही, ही महामूर्ख आहे. तुम्ही दोघांनी मुलीला नाही एका रिकाम्या डब्याला जन्म दिलाय. हो दादा, तू तू तुला जे मागवायचं ना तिकडे जा आणि मागव. एक दिवसाचा नक्की आहे, ज्या दिवशी तुम्ही आजी समोर बसून गप्पा मारत जेवण करा. तुला पुन्हा पैज लावायची खुमखुमी आली काय? ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण करतो. लावली पैज. काय म्हणालीस आता? या थेरडी बरोबर मी समोर बसून जेवेन. तो क्षण आणून दाखव तुम्हाला. आणि तुमच्यापैकी कोणाला हिच्या बरोबर सहभोजनाला बसायचंय? नाही नाही, अजिबात नाही. मला सुद्धा नाही दादा. मला तर भूकच नाही. आजी कोणी जेव ना जेव, तुम्ही जेवा. बघता मला एकटीला कसा घास गिळेल ग. ए रावसाहेब, तुम्ही बस ना जेवायला माझ्या संग. आजी, अगं आम्ही आहोत.
तू खा, तू सुरू कर. हे दोघं आहेत ना थेरडी बरोबर जेवायला. तिघच जेवणार होता तर वरच बसून जेवायचं ना, इथे कशाला आलात? जेवा. चला रे चला, चंद्राबाईचा तमाशा संपलाय. चला निघा आपापल्या खोलीत. मला आई सोबत जेवायचंय.